नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी दीपक सरनोबत आणि लाईट हाऊस यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी ग्रामरमधील दोन बेसिक कॉन्सेप्ट्स जेरंड आणि इन्फिनिटिव्ह समजून घेणार आहोत. दिलेल्या वाक्यामधील जेरंड आयडेंटिफाय करा, अंडरलाईन करा, फाइंड आउट करा किंवा इन्फिनिटिव्ह अंडरलाईन करा, फाइंड आउट करा, आयडेंटिफाय करा अशा पद्धतीचा जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा या कॉन्सेप्ट नेमक्या काय आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे. वाक्यांच्या माध्यमातून आपण ह्या कॉन्सेप्ट समजून घेऊया. सर्वप्रथम जेरंड ही कॉन्सेप्ट समजून घेऊया. वाक्य असं आहे, रीडिंग इज मोर इम्पॉर्टंट दॅन एनिथिंग एल्स. अंडरलाईन द जेरंड. या वाक्यामध्ये जेरंड आहे त्याला अंडरलाईन करा. आता सर्वप्रथम तुम्हाला प्रश्न पडला असेल, जेरंड म्हणजे काय आहे? मित्रांनो, जेरंड म्हणजे दुसरं काही नाही आहे, तर त्याला आपणाला वर्बल नाऊन असंही म्हणता येतं किंवा म्हटलं जातं. आता वर्बल नाऊन म्हणजे काय? क्रियापदापासून बनवलेलं नाऊन. क्रियापदापासून बनवलेलं एखादं नाम जे ING स्वरूपामध्ये असतं. ते वर्बची म्हणजे क्रियापदाची नाही तर नाऊनचीच जबाबदारी पार पाडत असतं आणि म्हणून त्याला क्रियापदापासून बनवलेलं आहे ING स्वरूपात जे आहे त्याला आपण जेरंड म्हणतो. साहजिकच आता या दिलेल्या वाक्यामध्ये आपणाला रीडिंग या जेरंडचा वापर केलेला आहे हे आता क्षणार्धामध्ये तुमच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर कुकिंग वॉज माय सिस्टर्स फेवरेट हॉबी. आता आपणाला ING स्वरूपातलं क्रियापद जे नाऊन म्हणून वापरलं गेलेलं आहे एवढंच लक्षात ठेवायचं आहे आणि साहजिकच कुकिंग हे त्याचं आन्सर आहे. आता कमीत कमी वेळेमध्ये रीड केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, स्मोकिंग इज ऑलवेज इंजुरियस टू हेल्थ. आता यामध्ये ING स्वरूपामध्ये असणारा जो वर्ड आहे तो स्मोकिंग आहे, नाऊन म्हणून वापरला गेलेला आहे, तो जेरंड आहे. त्याच्यानंतर स्विमिंग इज वन ऑफ द बेस्ट ॲक्टिव्हिटीज. यामध्ये जर तुम्हाला जेरंड अंडरलाईन करायचं असेल तर साहजिकच आता मी सांगण्याची आवश्यकता नाही, स्विमिंग हे जेरंड आहे. त्यामुळं असं कोणतंही क्रियापद जे नाऊन म्हणून वापरलं गेलेलं आहे आणि जे ING स्वरूपामध्ये आहे ते म्हणजे जेरंड. आता यानंतर दुसरी कॉन्सेप्ट आहे इन्फिनिटिव्हची. आता पहिला प्रश्न पडतो, इन्फिनिटिव्ह म्हणजे काय बरं? सेंटेन्स पहिल्यांदा मी रीड करतो आणि त्यानंतर स्पष्टीकरण पाहूया आपण. ही वॉन्टेड टू हेल्प यू एस्टरडे. ही वॉन्टेड टू हेल्प यू एस्टरडे. यामध्ये वर्ब पाहिलं तर ING स्वरूपामध्ये काहीच नाही आहे. इथं वॉन्टेड हे वर्ब आहे पण इन्फिनिटिव्हची कॉन्सेप्ट वेगळी आहे. आता इन्फिनिटिव्हमध्ये क्रियापदाचं पहिलं रूप हे टू सोबत वापरलं जातं, म्हणजे टू प्लस V1 जे आहे त्याला आपण इन्फिनिटिव्ह म्हणतो. काही ठराविक परिस्थितीमध्ये टूच्या शिवाय देखील फक्त V1च वापरलं जातं, त्याला आपण बेअर इन्फिनिटिव्ह असं म्हणतो. आता या दिलेल्या वाक्यामध्ये टू प्लस V1 आपणाला वॉन्टेड हे सेकंड फॉर्म वर्ब आहे तो इथं विचारात नाही घ्यायचा. याचा अर्थ टू हेल्प हे आपणाला काय करायचं आहे, आन्सर म्हणून द्यायचं आहे. अंडरलाईन करायचं असेल, आयडेंटिफाय करायचं असेल, टू हेल्प हे इन्फिनिटिव्ह झालं. म्हणजे टू आणि क्रियापदाचं पहिलं रूप यांचं जे मिनिंगफुल कॉम्बिनेशन आहे त्याला आपण इन्फिनिटिव्ह असं म्हणतो. दे ऑर्गनाइज अ वर्कशॉप टू ट्रेन द एम्प्लॉईज. आता यामध्ये टू ट्रेन हे इन्फिनिटिव्ह आहे, ऑर्गनाइज हे वर्ब झालं. इट वॉज फनी टू रीड वर्ड्स दॅट स्टूड स्टिल. यामध्ये साहजिकच टू रीड हे इन्फिनिटिव्हचं उदाहरण आहे. आणि शेवटचं वाक्य, हाऊ डीड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. याच्यामध्ये प्रश्न जरी असला तरी इथं बिगिन हे वर्ब आहे आणि त्याच्यानंतर टू ड्रिंक
जे आहे टू ड्रिंक जे आहे ते इन्फिनिटिव्ह म्हणून तुम्हाला रेफर करता येईल आणि म्हणून आपलं आन्सर आहे टू ड्रिंक. त्यामुळं टू हेल्प, टू ट्रेन, टू रीड, टू ड्रिंक ही जी एक्झाम्पल्स आहेत ती साहजिकच इन्फिनिटिव्हची आहेत. त्यामुळे आय एन जी स्वरूपामध्ये असणारं क्रियापद जे नाऊन म्हणून वापरलं गेलेलं आहे त्याला आपण जेरंड म्हणायचं आणि 2+P1 या फॉर्मॅटमध्ये जे वर्ब येईल त्याला आपणाला इन्फिनिटिव्ह म्हणायचं. याच्यावरती तुम्ही सिंग्युलर प्लुरल सेन्सनुसार जर सब्जेक्ट बदलला किंवा काळ जरी वाक्याचा बदलला, फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन जरी थर्ड पर्सन असणारं वाक्य वापरलं तरी देखील इन्फिनिटिव्हमध्ये काहीही फरक पडत नाही, ते आहे तसंच राहतं. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील नक्की करा. थँक्यू व्हेरी मच.